काशीफळाची म्हणजेच लाल भोपळ्याची पुरी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी काशीफळ घ्यायचा, गूळ घ्यायचा, काशीफळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्याला टकला करून नाही, त्याची वरची सगळी साल काढून घ्यायची आहे. लगेच किसणी घ्यायची. एवढा मोठा तर काही किसणीने आपल्याला किसल्या जाणार नाही, म्हणून त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि नंतर ते तुकडे कसा किसणीने किसून घ्यायचे आहेत. आणि लगेच गूळ घ्यायचा. गूळ पण असा कच्चा बारीक करून घ्यायचा आहे. गूळ बारीक करून झाल्यानंतर लगेच लायटर घ्यायचा, गॅस चालू करायचा, त्यावरती कढई ठेवायची. कढई तापली की लगेच त्यामध्ये भोपळा टाकून घ्यायचा आहे. भोपळा टाकून घेतला की त्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याला 2 मिनटं तसंच शिजून द्यायचं आणि नंतर त्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे आणि गुळाचं पाणी होईपर्यंत त्याला शिजून घ्यायचं आहे. म्हणजे 2 मिनटं तरी लागतीलच. आणि ते शिजल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थंड व्हायला ठेवायचं. थंड झाल्यानंतर त्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ भिजेल तेवढं भिजून घ्यायचं आहे. आणि मी इथे मीठ घालायला विसरली होती, कारण आपण गव्हाचं पीठ घातलं आहे म्हणून अजून थोडं मीठ घालायचं होतं. आणि अशा पद्धतीने त्याचा डो तयार करून घ्यायचा आहे. आणि लगेच परत गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल तापायला ठेवायचं आणि दुसरीकडे त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तेल तापलं आहे का नाही बघायचं. तेल तापलं असेल तर लगेच त्यामध्ये पुरी टाकून घ्यायची आहे आणि त्या पुरीला दाबून असं फुगवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशी दाबून पुरी फुगवली आहे. अशा पद्धतीने मी पुरी फुगवली आहे, तुम्ही फुगवून घ्या. आणि अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तळूनही घेतल्या आहेत. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही.